नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। सर्वप्रथम सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो, तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेवो, ही स्वामी चरणी प्रार्थना। चला तर मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, हिंदू पंचांगानुसार पूर्वजनांना श्रद्धेने काहीतरी अर्पण करणे त्याला श्राद्ध म्हणतात। जे श्राद्ध सोहळ्यात आपल्याला पूर्वजनांना काही अर्पण करत नाहीत, ते त्यांची पूजा करत नाहीत, त्यांची मोक्षासाठी कोणतेही उपाय केले नाही तर त्यांना पितृदोष लागतो। पितृपक्ष पूर्णपणे पूर्वजनांना समर्पित आहे। मान्यतानुसार पितृपक्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच भाद्रपद पौर्णिमाला पूर्वज पृथ्वीवर येतात आणि सर्व पितृ अमावस्यापर्यंत पृथ्वीवर राहूनही ते कुटुंबातील सदस्यांनी दिलेले श्राद्ध स्वीकारतात, त्यांचे आशीर्वाद देतात आणि अमावस्याच्या दिवशी लोक परत जातात। पितृपक्षाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व मानले जाते। हिंदू धर्मात एखाद्या व्यक्तीने मृत्यूनंतर श्राद्ध करणे अत्यंत महत्त्वाचं मानलं जाते। मित्रांनो, हिंदू धर्मात एखाद्या व्यक्तीने मृत्यूनंतर श्राद्ध करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते। असे मानले जाते की असे केले नाही तर मरण पावलेल्या व्यक्तीच्या आत्म्याला मोक्ष मिळत नाही। त्याचबरोबर असेही म्हटलं जाते की पितृपक्षात पूर्वजनांसाठी श्राद्ध केल्याने त्यामुळे ते प्रसन्न होतात आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळते। जर पूर्वजनांना राग आला तर व्यक्तीचे जीवन त्रासदायक बनते आणि विविध प्रकारच्या समस्यांमध्ये अडथळे येत असतात आणि आनंदी जीवन संपते। त्याच वेळी घरात अशांतता आहे आणि व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता असते। मग अशा परिस्थितीत पितरांना संतुष्ट करण्यासाठी आणि त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पितृपक्षात श्राद्ध करणे अत्यंत आवश्यक मानले जाते। मित्रांनो, श्राद्ध म्हणजे श्रद्धेने केले जाणारे दिवंगत व्यक्तीचे स्मरण। पितृपक्षातील श्राद्धात शणदान, अर्घदान, पूजा, पिंडदान, विकीरदान, सावधवाचन असे विधी केले जातात। गरुड पुराणात श्राद्ध तर्पण विषयी विवेचन करण्यात आले आहे। तसेच हा विधी झाल्यावर पितृपक्षातील नवमी तिथीला जर तुमच्या घरात एखादा व्यक्ती किंवा बालक सातत्याने आजारी पडत असेल तर हा छोटासा उपाय तुम्ही नक्की केला पाहिजे। तर मित्रांनो, हा असा एक प्रभावी उपाय आज मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहोत। पण त्याआधी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्हालाही तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद हवा असेल, लक्ष्मी माताचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्यालाही क्लिक करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करीन त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर मित्रांनो, हिंदू धर्मात सूर्यदेवाचा उपासनेला खूप महत्त्व आहे। सूर्याला जगाचा तारणहार म्हणतात। रविवार हा सूर्यदेवाला समर्पित आहे। या दिवशी सूर्यदेवाची उपासना करून उपास केल्याने भाविकांना आशीर्वाद मिळतो। कारण भक्तिभावाने सूर्यदेवाची नित्य पूजा केल्यास जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते, अशी धार्मिक श्रद्धा आहे। करिअर आणि व्यवसायात प्रगती आणि यश मिळवण्याचे असेल तर सूर्यदेवाची पूजा करावी। कारण ज्योतिषी सांगतात की ज्या लोकांचा सूर्य बलवान असतो त्यांनी नोकरी व्यवसायात कोणतीही अडचण येत नाही। भक्तांनी या मंत्राचा जप केला पाहिजे आणि सूर्यदेवाला प्रार्थना आणि अर्पण करताना ह्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे। यानंतर तुम्हाला भगवान विष्णूचे स्मरण करून गायत्री मंत्राचा जप करायचा आहे आणि सूर्यदेवाच्या पूजेमध्ये या गोष्टी लक्षात ठेवा। सूर्यदेवाची उपासना नियमित करावी। पूजेनंतर सूर्यदेवाला नियमित जल अर्पण करावे। सूर्यदेवाला अर्घ अर्पण करताना सूर्यमंत्राचा जप करावा। भगवान भास्करांचा पूजेमध्ये लाल फुले, फळे, धूप, दीप, दुर्वा इत्यादी अर्पण करा। पूजेच्या वेळी आरती करावी। सूर्यदेवाची पूजा आटोपल्यानंतर ब्राह्मणांना दान करा। पितृपक्षात दिवंगत पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात असंही फार प्राचीन मान्यता आहे। त्यामुळे आपण केलेले सेवेमुळे ते प्रसन्न होतात आणि जाताना कुटुंबाला सुख, शांती, सुख, समृद्धी आणि ऐश्वर्याचा शुभ आशीर्वाद देऊन जातात। या काळात अन्नदान केल्याने किंवा यथाशक्ती दान धर्म की पितृदोष दूर होण्यास मदत होतो। शक्य असल्यास रोज किमान तसेच या दिवशी श्राद्ध विधी केला पाहिजे। त्या दिवशी कबूतर किंवा कावळे यासारख्या पक्ष्यांसाठी काही पदार्थ घरात बाहेरची बाजूला ठेवून द्यावेत। तसेच ही पशुपक्ष्यांचा अपमान करू नये, त्यांना त्रास देऊ नये। शक्य तेवढे अन्नदान करावे। यामुळे आपले पूर्वज प्रसन्न होण्यास मदत होईल, तसेच त्यांचा आत्म्याला शांती
लागते. मग परिणामी यामुळे घरात सुख शांती सुख समृद्धी येते अशी मान्यता असल्याचे सांगितलं जाते. पितृपक्षात श्राद्ध विधी आणि तर्पण करणे उत्तम मानलं जाते. तसेच या श्राद्धाच्या दिवशी पंचग्रहास दानाचे विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते. ते पंचग्रहस दान म्हणजे आपल्या आसपासच्या प्राणी म्हणजे यामध्ये गाय मांजर कावळा कुत्रा आणि अधिक रहदारी नसल्याने ठिकाणी काही भाग काढून ठेवावे. हे करताना पाठीमागे वळून बघू नये, कारण ते भोजन आपले पूर्वज ग्रहण करीत असतात अशी मान्यता आहे. असे केल्याने पूर्वज प्रसन्न होतात आणि कुटुंबातील वारसांना शुभ आशीर्वाद देतात अशी लोक मान्यता आहे. तसेच या काळात आणि कधीही इतर वेळेस चुकूनही गायीचा अपमान अजिबात करू नये. शक्य झाल्यास तर केवळ श्राद्धाच्या दिवशी नाही तर नियमितपणे पशुपक्ष्यांना अन्नदान द्यावे, कारण हिंदू धर्मात भुकेल्याला अन्न देणे आणि तहानलेल्याला पाणी देणे याला अत्यंत महत्त्वाचं आणि पुण्याचं काम मानलं जाते. त्याचे पितृपक्षात अधिक महत्त्व आहे. मित्रांनो, पूर्वजांना सूर्यदेवाला जल अर्पण करून तुम्ही हा एक अतिशय सोपा आणि प्रभावी उपाय केलास. पितृपक्षाच्या वेळी हा उपाय दररोज केलास आपले पूर्वज प्रसन्न होतात आणि त्याचे आशीर्वाद देतात. हा उपाय केल्यास अनेक जन्माचे पितृदोष दूर होतात. पितृदोषांसह एखाद्याला काल सर्पदोष आणि सर्व उतरांपासून देखील स्वातंत्र्य मिळते. या पितृपक्षात सकाळी लवकर उठून आंघोळ करा आणि स्वच्छ कपडे घाला. पुरुषांनी हा उपाय बिना शिवेल कपडे घालून केला पाहिजे. हे करताना पॅन्ट जीन्स वगैरे घालू नका, त्याऐवजी धोती घालावी आणि हा उपाय करा. आंघोळ केल्यानंतर लक्षात ठेवा की उपाय करून तांब्याच्या किंवा लोखंडाचा तांब्या वापरू नका. हा उपाय करताना तुम्ही पितळ किंवा स्टीलचं भांडं घेऊ शकतात. पितळचे भांडं घेतल्यानंतर या भांड्यात शुद्ध पाणी पाण्यात थोडे कच्चे दूध ओतावे. आता त्यात काही स्वच्छ केलेले संपूर्ण कच्चे तांदूळ टाका आणि काही स्वच्छ जव टाकावे. मग आता तुम्ही हे पाणी तुमच्या अंगणात किंवा तुमच्या टेरेसवर मोकळ्या जागी घ्या. ज्या ठिकाणी भगवान सूर्यदेव दिसतात त्या ठिकाणी घेऊन जा. मग आता भगवान सूर्यदेवाकडे ओढून तुम्ही त्या पाण्यातील पाणी भगवान सूर्यदेवाला अर्पण करावे, म्हणजेच भगवान सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. पाणी अर्पण करण्यासाठी आपल्या दोन्ही हातात पाण्याचे भांडे तुमच्या डोक्यापेक्षा वर उचला. आता भगवान सूर्यदेवाला जल अर्पण करा. भगवान सूर्यदेवाला 3 वेळा थोडे पाणी अर्पण करा. यामध्ये एखादा जप अर्पण करून 1-2 सेकंद थांबावे आणि दुसऱ्यांदा पाणी अर्पण करावे. मग 1-2 सेकंदसाठी थांबावे आणि मग त्यानंतर तिसऱ्या वेळी तुम्ही सर्व पाणी अर्पण कराल. परमेश्वराला पाणी अर्पण करताना भगवान सूर्यदेवाचा गायत्री मंत्राचा जप करा. भगवान सूर्यदेवाला या गायत्री मंत्राचा जप करा. तुम्हाला सूर्यदेवाला पाणी अर्पण केल्यानंतर तांब्यात तांदूळ काही राहिले असलेस तर हाताने भांड्यातून काढून पाणी अर्पण करण्याच्या ठिकाणी ठेवा. आपल्या ठिकाणी उभे राहून घड्याळाच्या दिशेने 7 वेळा फिरवा आणि सूर्यदेवाची प्रदक्षिणा करा. म्हणजेच तुमच्या उजवीकडून डावीकडे जाताना तुम्हाला सूर्यदेवाच्या 7 फेऱ्या कराव्या लागतील. प्रदक्षिणा करताना तुम्हाला त्याच मंत्राचा जप करावा लागेल. प्रदक्षिणा केल्यानंतर तुम्ही गणपतीला नमन करा, सूर्यदेवाला वंदन करा आणि पितृदेवाला नमन करा. यानंतर सूर्यदेव आपल्या आत्म्यास शांती लाभो ही प्रार्थना आपण पूर्वजनांच्या मुक्तीसाठी प्रार्थना करावी. तसेच मुक्तीसाठी प्रार्थना करावी. मग प्रार्थना करण्यासाठी आणि विष्णुदेव या मंत्राचा 108 वेळा जप करा. मंत्र असा आहे की ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवताय नमः. तुम्हाला या मंत्राचा 108 वेळा जप करावा लागेल. तुम्ही तुमच्या सोयीनुसार उभे किंवा बसून या मंत्राचा जप करू शकता. जर तुम्ही घराबाहेर जाऊन सूर्यदेवाला पाणी अर्पण करत असाल, जर तुमच्या घरात पाणी अर्पण करण्यासाठी जागा नसेल तर तुम्ही तुमच्या घरी येऊन या मंत्राचा जप करू शकता आणि त्यावर आसन घालून त्यावर बसू शकता. मंत्राचा जप केल्यानंतर गुरुदेवांना नमन करा आणि पितृदोषांपासून मुक्तीसाठी प्रार्थना करा. आपण नकळत केलेल्या सर्व चुका क्षमा करा. कुटुंबाच्या आनंदीसाठी प्रार्थना करावी.
तर मित्रांनो, हा उपाय आपल्याला नक्की करायचा आहे. हा उपाय तुम्हाला पितृपक्षात केव्हाही कधीही तुम्ही सूर्यदेवाला जल अर्पण करताना हा उपाय करू शकतात. तर मित्रांनो, हा उपाय केल्यानंतर पितृ खुश होतील आणि मनोकामना पूर्ण होतील आणि पितृदोष नष्ट होईल. तर हा उपाय आपल्याला आवर्जून करायचा आहे. तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली? जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्यालाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. गणगणपते नमः.